नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जी केच्या पहिल्याच व्हिडिओमध्ये। तर पहा मित्रांनो, आजचा आपला पहिला प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला होता? तर मित्रांनो, याचं जर तुम्हाला बरोबर उत्तर माहीत असेल तर कमेंटमध्ये जरूर सांगा। तर याचं ऑप्शन नंबर 1 आहे, पाहूयात, 11 फेब्रुवारी 1620। ऑप्शन नंबर 2 आहे विद्यार्थी मित्रांनो, 15 फेब्रुवारी 1640। ऑप्शन नंबर 3 आहे 15 एप्रिल 1630 आणि ऑप्शन नंबर 4 आहे 19 फेब्रुवारी 1630। तर याचे बरोबर उत्तर आहे 19 फेब्रुवारी 1630। तर मित्रांनो, दुसरा प्रश्न आहे, स्वराज्याचे पहिले प्रधान पेशवे कोण होते? तर याचे ऑप्शन आहे, ऑप्शन नंबर 1 अण्णाजी दत्त, ऑप्शन नंबर 2 आहे राघोजी सोमनाथ आणि ऑप्शन नंबर 3 आहे पेशवा बाजीराव। ऑप्शन नंबर 4 आहे जो लास्ट आहे मोरोपंत पिंगळे। मित्रांनो, याचे उत्तर बरोबर माहीत असेल तर कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा। याचे बरोबर उत्तर आहे मोरोपंत पिंगळे। तर पहा, प्रश्न क्रमांक 3 आहे, शिवरायांनी कोणत्या तहात 23 किल्ले मोगलांना दिले होते? मित्रांनो, याचा ऑप्शन नंबर 1 आहे पुरंदर तह, ऑप्शन नंबर 2 आहे तोरणा तह, ऑप्शन नंबर 3 आहे वारणा तह आणि ऑप्शन नंबर 4 आहे दिल्ली तह। याचे उत्तर आपणास माहीत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका। तर याचे बरोबर उत्तर आहे पुरंदर तह। तर पहा, प्रश्न क्रमांक 4 आहे, छत्रपती शिवाजी महाराजांना राजा ही पदवी कोणी दिली होती? आपणास माहीत असेल तर आन्सर कमेंट बॉक्समध्ये सांगा। ऑप्शन नंबर 1 आहे जसवंत सिंह, ऑप्शन नंबर 2 आहे औरंगजेब आणि ऑप्शन नंबर 3 आहे शहाजहान आणि ऑप्शन नंबर 4 आहे शेवट आदिलशहा। तर मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे औरंगजेब। छत्रपती शिवाजी महाराजांना राजा ही पदवी औरंगजेब यांनी दिली होती। मित्रांनो, आपणास जी केचे व्हिडिओ आवडत असेल तर जी केचे व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर